17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून संपूर्ण मराठवाड्यात साजरा केला गेला आणि विदर्भाचा एक जो तालुका आहे चंद्रपूरमधला राजुरा, प्रत्यक्षात 3 तालुके म्हणजे राजुरा मतदारसंघ, तो जो भाग होता पूर्वी जुन्या हैदराबाद संस्थानचा, तिथं पण साजरा केला गेला. या निमित्तानं एक वेगळा विचार, वेगळा नाहीये प्रत्यक्षामध्ये, खरं तर तो जे आज सत्तेवरती आहे त्याच भाजपनी मांडलेला विचार होता की किमान 100 राज्य असली पाहिजेत भारताची. तो विचार आम्ही समोर आणतो आहोत. अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा 5 पट कमी आहे, पण तिथे आजही राज्यांची संख्या 50 इतकी आहे. म्हणजे त्याच्या जर 5 पट असं गृहीत धरायचं म्हणलं तर आपल्याकडं किमान 250 राज्य असायला पाहिजे होती. ठीक आहे, तितकी जरी नाही तरी एक 100 तरी राज्य किमान असायला पाहिजे, किंवा आता व्यावहारिक पातळीवरती विचार केला तर 50 तरी त्याची संख्या व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे आता मराठवाडा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याचं वेगळं राज्य असावं केवळ असाच एक संकुचित छोटासा विचार न मांडता संपूर्ण भारतामध्येच जी विशेषतः 5 मोठी राज्य आहेत त्यांचं तरी विभाजन, त्रिभाजन किंवा अजून जास्त त्याचे भाग होणं आवश्यक आहे. त्याच्यातलं सगळ्यात मोठं आहे उत्तर प्रदेश, ज्या ठिकाणी 80 खासदार निवडून दिले जातात. नंबर 2चा महाराष्ट्र आहे, जिथून 48 खासदार निवडले जातात. नंतर नंबर 3चा पश्चिम बंगाल आहे, जिथून 42 खासदार निवडले जातात. नंबर 4ला बिहार आहे, ज्या ठिकाणी अजूनही 40, म्हणजे बिहारचं विभाजन झालं, झारखंड वेगळा झाला. आधी 54 खासदार होते, 14 खासदारांचं झारखंड वेगळं. मी खासदारांची भाषा यासाठी बोलतो की ती समजून घ्यायला सोपी आहे म्हणून. बऱ्याचदा प्रदेश खूप मोठा असतो पण लोकसंख्या विरळ असते, जसं मध्य प्रदेश आहे, आणि काही वेळा अतिशय घनदाट अशी लोकसंख्या असते म्हणून त्या ठिकाणी जास्त खासदार निवडून जातात. म्हणून मी खासदाराच्या भाषेमध्ये बोलतोय, कारण की प्रशासन व्यवस्थामधला बहुतांश हिस्सा हा लोकसंख्येशी कसं मॅनेज करायचं आहे, व्यवस्थापन करायचं ह्याच्याशी निगडीत आहे. म्हणून आपण त्या लोकसंख्येप्रमाणे म्हणून खासदारांच्या संख्येने मी बोलतो आहे. नंबर 4चं जे राज्य आहे ते बिहार आहे, जिथे 40 खासदार, आणि 39 वालं तमिळनाडू. ही 5 मोठी राज्य आजही अशी आहेत की जी आवाढव्य अशी झालेली आहेत. जेव्हा राज्यांची निर्मिती झाली तेव्हा जी लोकसंख्या होती त्याच्या कैकपट लोकसंख्या आजच झालेली आहे. महाराष्ट्राची निर्मिती 1960ला झाली, त्याच्यापेक्षा आज लोकसंख्या त्याची जी वाढलेली आहे ती लक्षात घेऊन ही छोटी राज्य असली पाहिजे. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे प्रशासनाच्या पातळीवरती लोकसंख्येप्रमाणे आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीनं चांगलं जावं, प्रशासनाच्या दृष्टीनं सुटसुटीतपणा असावा, म्हणून ती राज्य असली पाहिजेत. याच्यामध्ये कुठेही अस्मितेचा विषय नाही. म्हणजे वारंवार असा जो मुद्दा समोर आणला ना की लगेच पहिल्यांदा तलवारी काय निघतात की 105 हुतात्मे झाले, मुंबईसह महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाले, ते तुकडे होऊ देणार नाही. ही जी भाषा आहे ती आता काही कामाची नाही. ठीक आहे, तुम्हाला होऊ द्यायचं नसेल त्यांना काही प्रत्यक्षात मध्ये फरक पडत नाही. ज्या जुन्या सीमा होत्या त्या सीमा ओलांडून आता व्यावहारिक पातळीवरती, तंत्रज्ञानाच्या पातळीवरती, बाजारपेठेच्या पातळीवरती लोक निघून चाललेच आहेत. देशाच्याही सीमा अशा गोष्टींसाठी धुसर केल्या जातात, पुसट होत आहेत. म्हणजे व्यवहाराच्या पातळीवरती, तंत्रज्ञानाच्या पातळीवरती जगभर एक बाजारपेठ असावी, तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध असावं, हे प्रयत्न सातत्याने 1990च्या जागतिकीकरण नंतर चालूच आहेत. त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा उपस्थित होतो आहे तो प्रशासनाच्या पातळीवरती आणि सुटसुटीतपणा असावा म्हणून अस्मितेचा विषय नाही. दुसरा जो मुद्दा आता आम्ही जो उपस्थित करतो आहोत तो ह्याच्यामध्ये तुम्ही जीएसटी सुरू केल्याच्या नंतर 1 नेशन 1 टॅक्स, तसंच 1 नेशन 1 रेल्वे म्हणजे पॉलिसी धोरणात्मक, म्हणजे सगळ्या रेल्वेचं दुहेरीकरण करा किंवा इलेक्ट्रिफिकेशन त्याचं असावं, किंवा माल वाहतूक सोपी होण्यासाठी युनिगेज, आधी ब्रॉडगेज, नॅरो गेज आणि मीटर गेज असं होतं, ते पूर्णपणे 91-92च्या काळात सी के जाफर शरीफ रेल्वे मंत्री होते आणि नरसिंहरावच्या काळात ते धोरण आणलं गेलं. जसं आता इलेक्ट्रिफिकेशनचं एक धोरण चालू आहे. यासाठी तुम्हाला राज्याच्या सीमेचा विचार करता येत नाही, एक लक्षात घ्या. म्हणजे जीएसटी आणल्याच्या नंतर तुम्ही पूर्णपणे एकच कर आता रचना त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. फक्त दारू म्हणजे अल्कोहोल आणि खनिज तेल यांच्यावरच फक्त कर वेगळा आहे प्रत्येक राज्याचा. तेही कदाचित काही दिवसानंतर त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा येईल. तिसरा जो मुद्दा तंत्रज्ञानाचा उपलब्ध नवीन आलेला आहे त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. पहिला मुद्दा प्रशासनाच्या पातळीवरती सोय असावी. दुसरा मुद्दा की तुम्हाला ही जी सगळी व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही सगळं करणार आहात. म्हणजे बाजारपेठाच्या दृष्टीनं आणि त्याच्यानंतर काही जर तुम्हाला जे प्रकल्प राबवायचे आहेत, म्हणजे रस्ते, वीज, पाणी, नदीजोड प्रकल्प राबवायचा आहे. या नदीजोड प्रकल्पासाठी वेगवेगळ्या राज्यांचे ज्या सीमा आहेत त्या काही कामाच्या नाहीत, नदी खोरेप्रमाणे ते करावं लागतं. रेल्वेचं मी तुम्हाला सांगितलं, तसंच रस्तेचे नॅशनल हायवे तुम्ही जेव्हा करता आहात तेव्हा नॅशनल हायवे करत असताना राज्याचा विचार नाही करता येत.
तुम्हाला प्रमुख शहरं जोडायची असतात, मोठं अंतर कापायचं असतं, त्यासाठी मध्ये येणारे जे जे काही अडथळे असतील ते दूर करून तो रस्ता न्यायचा असतो. त्याच्यामध्ये राज्याचा विचार करता येत नाही. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा जो मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा, तंत्रज्ञानाचा. नवीन जे तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे, तंत्रज्ञानामधून ह्या ज्या भौतिक सीमा आहेत त्या ओलांडल्या गेलेल्या आहेत. अगदी तुम्ही तुमच्या गावातल्या बँकेमध्ये सुद्धा स्वतः जात नाही, तुमच्या मोबाईलवरती ते उपलब्ध असतं. तुम्ही मोबाईलवरून दुसऱ्याला पैसे पाठवता, तोही समोरचा माणूस प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन पैसे काढत नाही, त्याच्या खात्यामध्ये आलेले असतात. म्हणजे गावातल्या गावात सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या त्या बँकेमध्ये जायची गरज पडत नाहीये. तसंच याच पद्धतीने म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा संपर्क साधण्यासाठी सुद्धा जितक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्ही तुमच्या गल्लीतल्याच टोकाच्या दुसऱ्या असलेल्या माणसाशी बोलू शकता, तितक्याच पद्धतीनं काश्मीरमधल्या माणसाशी बोलू शकता, त्याच पद्धतीनं तुम्ही ईशान्य भारतातल्या किंवा कन्याकुमारीला कोणाशी बोलू शकता. म्हणजे कर लो दुनिया मुठ्ठी में असं जे एक जाहिरात होती, तर त्या पद्धतीने आता तंत्रज्ञानामुळे आपण भारताच्या बाहेरची जगाची बाजारपेठ काय ते एक वेळ बाजूला ठेवून, पण भारताचा जर विचार केला तर ती बाजारपेठ एकत्र आणि त्याच्यातला एक भाग तंत्रज्ञानाचा आहे. त्याच्यामुळं प्रशासनाच्या पातळीवरती छोट्या राज्यांची निर्मिती व्हावी. त्याच्यानंतर काही जे मोठे प्रकल्प आपण आखलेले आहेत त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सुद्धा छोटी म्हणजे राज्य हा अडथळा असू शकत नाही, राज्याच्या सीमा हा अडथळा असू शकत नाही. तिसरा जो मुद्दा तंत्रज्ञानाचा. आणि चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे बाजारपेठ, वन नेशन वन मार्केट. म्हणजे GST केल्याच्या नंतर वेगवेगळे अडथळे सगळे दूर केल्याच्या नंतर चांगले जे सगळे उत्पादन आहेत देशभर सुलभ पद्धतीनं पोहोचावीत. म्हणजे एकीकडे तुम्ही प्रशासन सुटसुटीत केलेलं आहे, छोटी राज्य झाल्याच्या नंतर इन्फ्रा म्हणजे संरचना उभ्या केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये राज्यांचा अडथळा नाही. तिसरा तंत्रज्ञानाचा वापर केला. चौथा जो भाग येतो ते याच्यामध्ये तुम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये जो वापर करता आहात तो सगळा बाजारपेठेच्या विकासासाठी वापर करता. म्हणजे कुंठित बाजारपेठ कशी असते की तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी फक्त काही सवलती दिलेल्या आहेत, उद्योग तिकडे चालले, त्या सवलती काढून किंवा दुसऱ्यांना दिल्या की परत जसं आता आपल्याकडे चालू होतं, महाराष्ट्रामधला उद्योग गुजरातमध्ये चाललाय, गुजरात किंवा पश्चिम बंगालमधला उद्योग गुजरातमध्ये चाललाय. यापेक्षा जर बाजारपेठ एक झाली, सुटसुटीतपणा आला सगळ्यामध्ये, तर त्याचा जास्त महत्वाचा. बरं, आता म्हणजे हे आपण बोलत असताना ठीक आहे, तुम्हाला महाराष्ट्र छोटे राज्य म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांच्या अस्मिता समोर येतात, आर्थिक मुद्दे समोर येतात. म्हणजे एखादं राज्य निर्माण करायचं झालं तर पैसा कुठून आणायचा. म्हणजे उलटा प्रश्न खरं तर कोणी विचारला गेला पाहिजे की राज्य वेगळं केल्याच्या नंतर पैसा कशासाठी लागतो. एक समजा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राचं विदर्भ वेगळा, मराठवाडा वेगळा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण, समजा हे एक असे 5 तुकडे केले, किंवा कोकण वेगळं आणि मुंबई म्हणून एक वेगळंच पुन्हा प्राधिकरण सारखं करू. म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची की नाही ते बाजूला ठेवा, पण मुळात मुंबईचं एक वेगळं राज्य हे तर गृहीत धरा, म्हणजे प्रशासनाच्या पातळीवरती. असं जर केलं तर ह्याच्यामध्ये पैसा का वेगळा लागतो. आज जी सगळी सरकारी यंत्रणा आहे त्या सरकारी मराठवाड्यामध्ये जेवढे कोडे सरकारी अधिकारी आहेत त्या सगळ्यांचा वापर करून इथलं राज्य वेगळ्या पद्धतीनं का नाही चालवता येत. त्यासाठी परत पुन्हा एक नवीन पांढरे हत्ती, म्हणजे प्रशासन म्हणजे पांढरा हत्ती कशासाठी की जो अनुत्पादक पण आहे आणि दुसरीकडून म्हणजे काय म्हणता येईल त्या अडथळा आहे तो प्रत्यक्ष विकासातला. जे काही रेव्हेन्यू, जो काही महसूल खर्च होतो पगारांवरती, भत्त्यांवरती आणि बाकी सगळ्या गोष्टीवर, निष्पन्न काहीच होत नाही. सरकार हे उत्पादक गोष्ट नाहीये, अनुत्पादक आहे. त्याच्यामुळे सरकारची वाढ होणे, सरकारशाही वाढणे, नोकरशाही वाढणे, नोकऱ्या वाढणे याचा काहीच फायदा प्रत्यक्ष देशाला, त्या राज्याला वगैरे होत नसतो. हे त्या महसुलाचं एक मोठा हिस्सा गटम करून टाकतात आणि प्रत्यक्ष विकास कामांना पैसे उरत नाही. त्याच्यामुळे छोटी राज्य करा, सुटसुटीतपणा आणा हे म्हणत असताना काहीतरी नवीन एक अवडंबर करा. जिल्हाधिकाऱ्याचा बंगला प्रचंड मोठ्या परिसरामध्ये पसरला, कशासाठी पाहिजे. मंत्रालय इतकं मोठं प्रचंड करायचं, म्हणजे त्या जर्मनीच्या चान्सलर हेल्मेट कोल साध्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या, त्या चान्सलर असतानाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. मग आमच्याकडे प्रचंड मोठे सगळी ती आम्ही अवडंबर कशासाठी करतो. हा जो सुटसुटीतपणा आता ही ल्युटन्स लॉबी सगळी खारिज केल्याच्या नंतर या नवीन सरकारने 2014च्या नंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात बंगले रिकामे करून घेतले की जे विविध संस्था व्यक्तींनी त्यांचे पद गेले तरी अडवून ठेवलेले होते. त्याच्यामुळे सरकार म्हणल्याच्या नंतर जो सगळा आवाढव्यपणा, जो खर्चिक सगळं आपण करतो ते सगळं कमी करून, म्हणजे एका मुंबई राज्याचे 5-6 तुकडे करणं म्हणजे त्याच्यात ते काय प्रतिकृती तयार करणे असं नाही, वेगळ्या पद्धतीची राज्य करायला पाहिजेत.
म्हणजे हा जो आता आमचा नवीन मुद्दा विचारात आम्ही ठेवत आहोत, म्हणजे जो काही मुंबईचा मुख्यमंत्री आहे, मग तसेच 5 मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होतील आणि त्या डामडौलानं फिरतील आणि तेवढाच त्यांचा हेलिकॉप्टरचा खर्च, विमानाचा खर्च, बंगल्याचा खर्च, हे अपेक्षित नाहीये. आत्ता आहे त्या स्थितीमध्ये जी राज्य आहेत त्या राज्यांचे विभाग केल्याचे, तुकडे हा शब्द पण फार हे वाटतो, विभाग केल्याच्या नंतर प्रशासनाच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा असावा. जो अनावश्यक खर्च आम्ही नौकादलांवरती किंवा या मंत्र्यांवरती खर्च करतो तो पूर्णपणे कमी करणे आणि तो बाकीच्या ह्याच्यासारखाच सुटसुटीत पद्धतीनं, मी इतकं मोठं घर जिल्हाधिकाऱ्याला द्यायची गरज नाही, मुख्यमंत्र्याला द्यायची गरज नाही, एक त्याच्या पदाप्रमाणे काही एक मोठं असावं हे ठीक आहे. त्याच्यामुळे हा पण एक वेगळा विचार त्याच्या पाठीमागं आहे की आता जी नवीन रचना करायची ती नवीन पद्धतीनं केली गेली पाहिजे. संपूर्ण भारताचे 100 जरी नाही म्हटलं तरी 50 सुटसुटीत राज्य आत्ता आहे त्या परिस्थितीमध्ये, विशेषतः ही जी 5 मोठी राज्य आहेत, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडू, ही 5 मोठी राज्य आहेत, यांचे जर विभाग केले तर ते प्रशासनाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने सुद्धा सोयीस्कर ठरू शकतील. 17 सप्टेंबरच्या निमित्तानं हा विचार व्हावा. मराठवाडा ही शिवाजी महाराजांचं मूळ वतन असलेली भूमी आहे. इथे वेरूळला त्यांची पाटलिकी त्यांचं वतन होतं. त्याच्यामुळे ही सगळी राज्य शिवशाही राज्य, म्हणजे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी अतिशय कार्यक्षम अशी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा उभी केलेली होती, त्याच्याकडे फारसं लक्ष जात नाही. एकूण 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 3.5 वर्ष लढाईची आहेत, पण 26-26.5 वर्ष ही प्रशासनाची आहेत. हे जे नरहर कुरुंकर सारख्या विचारवंतांनी अतिशय स्वच्छपणे आणि वेगळ्या दृष्टीनं समोर आणलेलं होतं, त्याचा विचार करून शिवाजी महाराजांची प्रशासकीय यंत्रणा जी होती त्याचा विचार करून आपण पण ही नवीन छोटी राज्य शिवशाही राज्य म्हणून करावीत आणि एक आदर्श समोर ठेवावा, ही अपेक्षा 17 सप्टेंबरच्या ह्या परवा झालेल्या जो उत्सव साजरा झाला मराठा मुक्ती दिनाचा, त्या पार्श्वभूमीवर आम्ही विचारार्थ समोर ठेवत आहोत. खुल्या मनाने, कुठलाही आकस न ठेवता आणि कुठल्याही पद्धतीच्या जुन्या मागण्या अस्मितेच्या आणि आर्थिक समोर न आणता स्वतंत्रपणे ह्याचा विचार करावा, ही आमचा आग्रह, ही आमची विनंती. इथेच थांबूयात. धन्यवाद.